पहिली ओव्हर घेऊन वैयक्तिक पहिल्याने टीमसाठी पहिलं षटक मॅक संघासाठी खेळ राहिले मॅच आज त्याच मॅच बॉलिंग करताना पाहतोय. नियम पुन्हा एकदा सांगतोय, सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर आणि बॉलर वगैरे दोन प्लेअर कंपल्सरी आहेत. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. तारेला बॉल लागला आणि जर कॅच पकडली गेलं तर ते कॅच आहे आणि जर तारेला लागून षटकार चौकार गेला तर षटकार चौकार आहे. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. एल्बिडा ब्लॉक आउट आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. देवरोड इलेव्हन संघाने पहिला दिवस गाजवला, दुसरा दिवस दुसरे इलेव्हन पारगाव बंडोपण मराठा यांनी गाजवला. कालचा दिवस आलमभाई पठाण भारजे यांनी गाजवला आणि आजचा दिवस कोण गाजवणार याची चर्चा आहे. मॅच आल्यात बॉलिंगसाठी तर बॅटिंगसाठी संदेश पार्टी. पहिला बॉल उसळी थोडीशी जास्त उंची दिली होती, राईट दिली होती. बॉल पकडण्याचा प्रयत्न होता, एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि पाहिलं संदेश यांनी काढून थोडं उंची हा चेंडू थोडासा वेगात होता. धावफलक जर पाहिलं तर त्या ठिकाणी एकाने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. लेगबायच्या स्वरूपातील धाव तिकडे मिळेल. अजय अविनाश रामगुडे समोर आणि एकने पुन्हा पुढे जात असताना पाहिलं मिळालं. आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर एक गट पुन्हा एकदा मॅक बिग हिट. बॉलला येऊ दिलं, बॉलला पाहिलं आणि पाठवलं लांब 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 खूप लांब. संदेश पार्टे यांच्या बॅट मधून एक लांब लचक षटकार आलाय. बॉलच्या गतीचा अंदाज घेतला आणि त्यानंतर जी काही बॅट फिरवली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप जबरदस्त स्ट्रोक आलाय. षटकार खेचला गेलाय. धावसंख्या 6 पुढे गेली आहे. 10 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. श्रेयस इंदुलकर यांना देखील मध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे संदेश पार्टी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते.
आणि या- आणि थोडासा विलंब झाला, घेत असताना 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. पप्पू नाराज आणि बॉलर सुद्धा नाराज, फिल्डर सुद्धा नाराज एकाच वेळेला. कारण फुलटॉस बॉलला योग्य पद्धतीने टोलावू नाही शकले, याकरता पप्पू नाराज. बॉल फुलटॉस टाकला याकरता सचिन नाराज. आणि फिल्डिंग नाही करता आली, बॉल बाजूने निघून गेला याकरता फिल्डर देखील नाराज. निहाल दुसामंत यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. देहूरचं भूषण आणि सध्या महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावतोय असा खेळाडू, अष्टविनायक विजन टीमचा खेळाडू. यस, नक्कीच याच मैदानात आम्ही अष्टविनायक विजनची टुर्नामेंट पाहिली होती, जबरदस्त झाली होती. पट्टा ग्रुप, विमल कॉल आणि विल्सन सर पट्टा ग्रुप आणि विमल कॉल यांचंच हे आयोजन होतं. परंतु इकडे सचिन सावंत खूप चांगल्या पद्धतीची बॉलिंग करतायत. 5 बॉल मध्ये निर्धारित आतापर्यंत टाकलेल्या 5 बॉल मध्ये केवळ 5 धावा खर्च केलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. बॉल सुका आहे आणि या सुक्या बॉलवर कशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे, कदाचित याचं मार्गदर्शन श्रेयस इंदुलकर त्या गोलंदाजांना करतायत. अविनाश रामगुडे आणि संदेश पार्टी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हमराज मृत्युंजयने देखील मागील 2-3 वर्षात पावसाळ्यात जे क्रिकेट खेळलंय ना, ते वाखाणण्याजोगते, अगदी मुंबईत येऊन सुद्धा. यावेळेला वळलेला बॉल आखूड टप्प्याचा होता आणि संदेश यांनी बॅट वळवली, फाईन लेगला षटकार खेचला गेलाय. 5 चेंडू चांगले टाकले होते, 1 चेंडू खराब टाकला, तो मैदानाच्या बाहेरच गेलाय. आणि त्याच बरोबरीने जर पाहिलं तर या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली आहे 21 धावा 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. 21 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली मॅच सध्याही आपण पाहतोय, ज्या मॅचच्या माध्यमातून एका बाजूला पुणे आणि एका बाजूला मुंबई अशी मॅच सुरू आहे. सचिन सावंतचे 5 चेंडू तर मात्र खूप चांगले टाकले होते, परंतु जोडी सलामीची आहे. विकेट केला जातोय, फटका खेळलाय परंतु तो फसलाय. परंतु हा रबरचा बॉल आहे ना, तो थोडासा वाऱ्याच्या गतीने देखील त्याची दिशा बदलते आणि त्याचा प्रभाव पडतो, कारण गती वजन कमी असतं. आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावांनी मात्र सुरुवात होते. मॅक 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे, ती म्हणजे 23 धावांवर. मॅक पुन्हा एकदा SP11च्या गोलंदाजीतील जी एक फौज फाटा होता त्यातील एक प्रमुख गोलंदाज म्हणून मॅकने सुद्धा काम केलंय. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली अविनाश यांनी फाईन लेगला. आणि हा स्ट्रोक जर पाहिलं तर पाहूया, षटकार षटकार घोषित केला जातोय. वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली बॉलची. 6 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाराने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावर आहेत. मॅक बॉलिंग साठी सज्ज होतोय आणि चांगला संघर्ष सुरू आहे. दिग्गजांचं क्रिकेट आज आपण पुण्यामध्ये पाहतोय देव रोडला. ओ यावेळेला फाईन लेगच्या दिशेने खेळायचं जरूर होतं, टायमिंग नाही करू शकले, परंतु बॉल मात्र सीमारेषच्या बाहेरच जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा तिकडे मिळणार आहे अविनाश रामगुडे यांना आणि हमराज मृत्युंजयला सुद्धा. धावसंख्या झाली ती 33. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. या षटकात मात्र धावा आलेल्या आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते 33 धावा धावफलकावर आहेत. मुलुंडच्या विरुद्ध जर पाहिलं तर कोथरूड ही मॅच सुरू आहे. 440 गटातील दिग्गजांना आज या ठिकाणी पाहण्याचा दिवस आहे.
छावणी परिषद देहरोड या ठिकाणी आपण आहोत. पुण्याचं प्रवेशद्वार म्हणून देखील देहरोडला ओळखलं जातं. 12ही महिने क्रिकेट ज्या ठिकाणी सुरू असतं असं हे देहरोड. आणि देहरोड मधील क्रिकेट आज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. त्यामुळे सगळ्यांचं स्वागत असणार आहे देहरोड नगरीमध्ये. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टाकलाय. व्हाईट बॉल मात्र त्या ठिकाणी घोषित केला जातोय. काही मोठे स्ट्रोक आल्यानंतर थोडासा दबाव तर गोलंदाजावर स्पष्ट जाणवतोय आणि कुठेतरी या दबावाला थोडंसं हटवण्याचा प्रयत्न आहे, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला खेळायचं होतं मिड विकेटला. बॉलच्या बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. बॉल समोर जातोय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक देखील बीट होताना पाहायला मिळत आहेत, कारण बॉल टप्पा पडल्यानंतर वेगळ्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळाला. मॅक नाराज आहेत, परंतु अविनाश रामगुडे खुश आहेत, कारण धावा आलेल्या आहेत या 4 आणि या 4 धावांनी धावसंख्या झाली जाऊन पोहोचली ती 38. आणि धावफलक जर पाहिलं तर आता 38 धावा धावफलकावर आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर अविनाश रामगुडे सुरुवातीला थोडेसे सावध पवित्रा घेतला आणि एकदा का लय मध्ये आले की त्यानंतर मात्र षटकार चौकाराची आता मालिका सुरू केलेली आहे. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे नंदू लोंढे यांची मेडन ओव्हर. बिग हिट. बॅटच्या रडार मध्येच बॉल होता आणि याला सीमारेषा बाहेर फेकून दिले 6 धावांसाठी. आवाक्यात बॉल केला, ओव्हरपिच बॉल केला, बॅट फिरवली आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुन्हा पुढे जात असताना पाहिलं मिळते. 44 धावा धावफलकावर आहेत. चांगला बॉल, यावेळेला चांगला बॉल केलाय, परंतु त्यावर देखील धावा येत आहेत. एक धाव तिकडे घेतली आहे, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय. धावा काही थांबायला तयार नाहीयेत. मोठ्या प्रमाणावर धावा आल्या इकडे आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 46 धावा. आणि आज सगळ्यांनाच उत्कंठा लागली आज कोणत्या कोणत्या टीम खेळणार, परंतु आज देहरोडची सुद्धा टीम आहे, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. इन ऍक्शन मध्ये देहरोडचे तारे सितारे उतरणार आहेत ओव्हर 40 गटातील. विशेष म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये याच ठिकाणी देहरोड या ठिकाणी 40+ प्रीमियर लीगचं देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आयोजन केलं जाणार आहे. सगळ्यांना उत्कंठ होती की देहरोड मध्ये 40+ ची प्रीमियर लीग होणार आहे. यस, 40+ ची देखील प्रीमियर लीग येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. साहजिकच उमेश नायडू, साजिद तांबोळी, त्याचबरोबर जर पाहिलं तर तरलोचन सिंग, राजू रत्तू, राजूबाई, त्याचबरोबर अमोलजी व्यवहारे, संभाजी देऊरकर, न थांबता न विश्रांती घेता सातत्याने टुर्नामेंटचा विचार करणारी मंडळी आहेत आणि सातत्याने टुर्नामेंट या ठिकाणी होत राहतात. आणि मी तर म्हणेल हो, अडथळे भरपूर येतात, कारण या परिसरामध्ये टुर्नामेंट भरवायचं त्या सोपी गोष्ट नाहीये, परंतु तुम्ही सातत्याने ते टुर्नामेंट भरवतायत. आणि महाराष्ट्रातील एक असा विभाग आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त टुर्नामेंट होतात आणि यशस्वी देखील होतात, टीम सुद्धा येतात. अकबर आले, परंतु पहिल्याच बॉलवर प्रहार केला संदेश पार्टे यांनी. सुरुवात तेवढी जबरदस्त नव्हती झाली, परंतु त्यानंतर जे काही हात खोलायला सुरुवात केली संदेश पार्टे आणि अविनाश रामगुडे हे, आणि म्हणूनच काय अख्खा पुणे काय अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता हे दोघे कधी एकत्र येत आहेत. नाही ते एकत्रच होते, परंतु क्रिकेटच्या मैदानावर त्यांचं एकत्रित मैदानात खेळणं हे सगळ्यांना आवडलंय आणि हे देहरोडने केलंय. चांगला बॉल, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल.
धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 53 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अकबरने देखील चांगलं क्रिकेट खेळलंय. आकाश इलेव्हन घाटकोपर असेल, A1 क्रिकेट क्लब भांडूप या संघांसाठी देखील क्रिकेट खेळलंय आणि तोच अकबर आज मात्र पुण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी केला. वा अकबर वा, चांगली दर्जेदार गोलंदाजी. जी गोलंदाजीतील गतीच काढून घेतली आणि कमी गतीने, म्हणजे पहिला बॉल आखूड टप्प्याचा टाकल्यानंतर योग्य टप्प्यावर गोलंदाजी अकबर करताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 54 आहे. पहिल्या 4 चेंडूवर जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात. मागील 3 चेंडू मात्र चांगले टाकलेले आहेत. योग्य ते मार्गदर्शन मात्र श्रेयस करण्याचा प्रयत्न करतायत. यानंतर होणारा सामना चालू सामन्यातील विजेता आणि गायत्री इलेव्हन यांच्यामध्ये मॅच होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला वेगात बॉल केला. आतापर्यंत काही चेंडू कमी गतीत केले, हा केला वेगात आणि त्यानंतर संदेश पार्टे यांनी देखील वेगातच बॅट फिरवली आहे. सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय या बॉलला आणि धावसंख्या 60 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 4 सुरू असताना. धावफलक जर पाहिलं तर आता 60 वर जाताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग, 60 धावांची पार्टनरशिप सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. असंख्य पार्टनरशिप देखील या दोघांच्या आपण पाहिलेल्या आहेत. आणखीन एक बिग हिट, संदेश पार्टे यांची बॅट मात्र आता षटकाराचीच भाषा बोलते. आणखीन एक षटकार त्यांच्या बॅट मधून येतोय. वाह, ओव्हर संपल्या मात्र या ठिकाणी 4 आणि धावसंख्या झाली आहे 66. या षटकात 3 षटकार आले आणि त्याच्या मदतीने धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 झाली आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 21 असणारी धावसंख्या आता मात्र 4 ओव्हर नंतर 66 वर पोहोचली. म्हणजे मागील 2 ओव्हर मध्ये 45 रन आलेले आहेत. शेवटचं षटक कोण टाकणार, कुणाला आमंत्रित केलं जाणार याची चर्चा आहे. शेवटच्या षटकासाठी मनीष भगत पिंटो बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात. संदेश पार्टे, अविनाश रामगुडे चांगली कामगिरी केली आहे. 66 धावांची अभेद्य भागीदारी सलामीला येऊन केली आपल्या टीमसाठी आणि हीच जमेची बाब आहे आतापर्यंत हमराज मृत्युंजय टीमसाठी. परंतु एक शेवटचं षटक बाकी आहे. 80च्या पुढे जाण्याचा प्रयत्न हमराज मृत्युंजयचा असेल आणि 80च्या आतमध्ये प्रतिस्पर्ध्यांना ठेवण्याचा प्रयत्न मात्र इकडे असेल तो गजानन मुलुंडचा. पहिला बॉल मनीष भगत यांचा बॅट वेगात फिरवली आहे, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिला बॉल मात्र या ठिकाणी निर्धाव आलाय. इकडे आखूड टप्प्याचा बॉल टाकला, त्याचा फायदा या ठिकाणी घेत असताना हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि बघता बघता धावसंख्या जर पाहिली तर 72 वर जाताना पाहायला मिळते. खूप चांगली कामगिरी.
आणखीन एक बिग हिट. यथेच्छ मात्र या ठिकाणी धावांची लयलूट केली जाते अविनाश रामगुडे पप्पू यांच्याकडून. हाही षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 78 धावा. काय जबरदस्त बॅटिंग दोघांनी केलेली आहे. संदेश पाटील 33 धावांवर बॅटिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अविनाश रामगुडे 41 धावांवर अविनाश रामगुडे बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 78 धावांची एक अभेद्य पार्टनरशिप देखील या ठिकाणी पाहायला मिळते. अखिल भारतीय क्रिकेट किंवा भारताच्या बाहेर जाऊन देखील क्रिकेट गाजवणारी ही मंडळी आहेत. परंतु ही विसरून चालणार नाहीये. दुसऱ्या डावात देखील मग सचिन असतील, दोन्ही सचिन, त्याचबरोबर श्रेयस सिंधुलकर ही नावं बॅटिंगसाठी आहेत. हे विसरून चालणार नाही दुसऱ्या डावामध्ये. पाहायचंय आणखीन एक बिग हिट. पप्पू रामगुडे याही बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवत आहेत 6 धावांसाठी. लगातारचा तिसरा षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 84 झाली आहे. एक मोठा धावफलक या ठिकाणी उभा केलेला आहे. षटकाराची भाषाच आता बोलू लागलेले ते दोघेही खेळाडू. मागील 6 बॉल पैकी 5 बॉल षटकारासाठी पाठवले दोघांनी मिळून. धन्यवाद प्रमोदजी पोळ साहेब. हो हो, आता मात्र माघारी परतावं लागतंय. 84 धावांची पार्टनरशिप इकडे पाहायला मिळाली. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करत असताना आपल्या टीमसाठी 47 धावांची खेळी मात्र करून माघारी परतताना पाहायला मिळतात पप्पू रामगुडे. पप्पू नावाचा ब्रँड आहे पुण्याचा आणि संपूर्ण जगभर जाताना पाहिलं आपण पप्पू रामगुडे यांना. आणि आज सुद्धा पुन्हा एकदा टायमिंगचं क्रिकेट सातत्याने ते खेळत आलेत. आज पुन्हा एकदा एक लक्षणीय आणि लक्षात राहील अशी आमच्या सगळ्यांची अशी ही पारी या ठिकाणी पाहायला मिळाली. 84 धावा धावफलकावर आहेत. मनीष भगत मात्र या डावातील पहिली विकेट घेण्यात यशस्वी राहिले. पुन्हा एकदा मनीष भगत समोर जर पाहिलं तर अजिज पटेल यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि पहिला डाव संपतोय. अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाची धावसंख्या 86 झाली आहे तर 87 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. संदेश पार्टे यांच्या देखील 33 धावांची एक जबरदस्त खेळी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 84 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. 47 धावा मात्र अविनाश रामगुडे यांच्या, परंतु हा एकच डाव आहे. दुसरा डाव बाकी आहे आणि पाहूया श्रेयस सिंधुलकर आणि कंपनी दुसऱ्या डावात कशा प्रकारची कामगिरी करतायत. क्षमता ठेवतो हा संघ देखील. मग कृष्णा शेटे, त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिन सावंत, श्रेयस सिंधुलकर ही 3 नावं आहेत त्या डावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल मी आमंत्रित करतो या ठिकाणी माझे साथी मित्र आणि समालोचकाच्या भूमिकेत, म्हणजे उमेश नायडू कोणती कोणती भूमिका करतात तेही महत्वाचं आहे आणि आता समालोचकाच्या भूमिकेत असतील.
धन्यवाद चंदू सर. गजानन 11 मुलुंड आता पाहिजे 87 रन्सचा पाठलाग कसा करणार. श्रेयस इंदुलकर टेनिस बॉल क्रिकेट मधला लय मोठं नाव, पण आज तुम्ही कसा खेळ करणार त्याचं सर्वांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे. बॉल बॉल चला मॅच स्टार्ट करा प्लीज. आमचा पूर्ण प्रयत्न आहे की सर्व मॅच कमीत कमी 5 ओव्हरचे झाले पाहिजे. टीम लांबून येत आहे. 2-3 ओव्हरच्या मॅच मध्ये मॅच वन साइड होऊन जातो. मॅच पाहण्यासाठी मंगेश कडू यांचं आगमन झालेलं आहे. विनंती आहे व्यासपीठावर येऊन बसा. सिट्टू भाई, मनोज टाक, इसके बाद 40 प्लस का मैच है तो आप 40 से कांटेक्ट करें. 40 ने टीम बनाया है देव रोड के लिए. इतना बड़ा दिल रख के कि वो 11 जमा करेंगे और खुद बाहर बैठेंगे. चलो बॉलर का नाम क्या है जो यार पिंपरी करंडक का निलेश लोंढे. तर पहिला षटक वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन निलेश लोंढे. श्रेयस इंदुलकर दाखवून देतो का माझं नाव आहे आणि आज मला आपल्या संघासाठी करायचं आहे. कॅल्क्युलेशननी खेळणारे क्रिकेट. त्यांना माहित आहे की आता आपल्याला प्रत्येक ओव्हरमध्ये 16-17 रन करायचं आहे. जर समोरची टीम मारू शकतो तर आम्ही का नाही. का आम्ही एवढा लांबचा प्रवास करून आज भिवरोड मध्ये दाखल झालेलो आहोत ते दाखवून देताना सुरुवातच षटकाराने केली. यानंतर होणारा सामना, या सामन्यातला विजेता विरुद्ध गायत्री 11. आज 40 प्लस तालुका हा
श्रेयस इंदुलकर पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर काय कमबॅक केला गोलंदाजांनी. गोलंदाज देखील दाखवून देत आहे की माझ्या संघनायकाने मला पहिला ओव्हर का दिलाय. षटकार आहे का चौकार आहे. चौकार. कदाचित वाऱ्यामुळे जास्त बॉल ट्रॅव्हल झाला नसावा. जेव्हा बॉल बॅटीला लागला तेव्हा असं वाटत होतं की हे षटकारच आहे. पण पाहूया, कालपासून 2 दिवसापासून आपण बघतोय की जेव्हा जेव्हा झेल सुटलेला आहे तेव्हा तेव्हा काय झालेलं आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. शैलेश निवंगुणे सर कुठे असतील प्लीज कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा. शैलेश निवंगुणे सर, थँक यू. षटकार. प्रत्युत्तर देताना श्रेयस इंदुलकर धावसंख्या आतापर्यंत 17. अजूनही काही चेंडू शिल्लक या षटकातील. खर तर टेनिस बॉलचं नियोजन केलं होतं आम्ही, पण पावसाने थोडं साथ दिला नाही. काय शॉट, काय षटकार आहे, काय षटकार, काय बॅटिंग करतोय श्रेयस इंदुलकर. आपण पहिलेच बोललो होतो श्रेयस इंदुलकर जेव्हापर्यंत आहे मॅच एका हाती सामना जिंकू शकतो. 23 रन, 1 ओव्हर 23 रन. आता मी काही काळ थांबतो, तुम्ही अजिबात थांबू नका. ऐकत राहा पुणे परिसरातील एक गोड आवाज, शैलेश निवंगुणे सर. धन्यवाद सर. एक चांगली सुरुवात जशी हवी होती तशी सुरुवात श्रेयस तेंडुलकरच्या बॅट मधून आपण पाहिले. तब्बल 4 षटकार या षटकामध्ये ठोकण्यात आले. चांगली सुरुवात आणि मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा इथे श्रेयस तेंडुलकर यांनी देखील घेतलाय. बघा, रबर बॉल असू द्या, टेनिस बॉल असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये या खेळाडूची चर्चा सातत्याने केली जाते. म्हणजे ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलेलं आहे. फार अनुभवी खेळाडू आहे, 40+ आहे, लेजंड खेळाडू आहे आणि मुंबई पासूनचा पुण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो अगदी योग्य रीतीने या ठिकाणी पार देखील पाडलाय. पहिलं षटक संपलंय. 23 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती सोहेल. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज इथे आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती आहे. मॅक पहिला चेंडू खेळत असताना बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या यष्टीच्या लगत चेंडू इथे मार्गस्थ होतोय. सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू इथे डॉट आहे. सुरुवात तर चांगली गेली आहे. अगदी डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज नॅचरल आपण पाहतोय, जो आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव. 87 धावींचा इथे पाठलाग आहे. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर आपण पाहतोय पहिला आघाडीचा फलंदाज मॅक इथे आपण पाहतोय वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बॅक टू द पॅव्हिलियन. बघा, पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, त्यानंतरचा निर्धाव चेंडू आणि परतच लगेच आपण पाहिलं तर एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं. सुभाष यांचा चेंडू हातातून निसटला, त्यानंतर आलेला चौकार आणि मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा श्रेयस तेंडुलकर याने देखील घेतलाय.
23 या धावसंख्येवरती पहिला आघाडीचा बॅटर इथे आपण पाहतो मॅक बॅक टू द पॅव्हिलियन आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय. सचिन सावंत, सचिन आणि श्रेयस ही जोडी मैदानामध्ये आहे. डबल एस ची जोडी आहे. तर गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहतोय सोहेल आहे. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. RC11 अलिबाग इथून आलेला संघ या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये इथे दाखल होतोय. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. एक धाव पूर्ण केली, एकाच धावेवरती समाधान आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. 87 धावेंचा इथे पाठलाग आहे. आज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज आणि ज्यांच्या आवाजाची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट असू द्या प्रत्येक स्पर्धेमध्ये अग्रस्थानी घेतली जाते. चंद्रकांतजी शेट्टे सर देखील आपल्याला समालोचन कक्षामध्ये लाभलेत, त्यांचा देखील विशेष करून आभार. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, वाह काय गोलंदाजी इथे केली आहे. आणि यष्टींच्या मागे यष्टीरक्षक आपण पाहतोय संघाचे संघनायक हमराज मृत्युंजय कोथरूड संघाचे संघनायक ऋषी जोरी सर. क्षेत्ररक्षणामधील यष्टीरक्षणामधील एक नावाजलेलं खेळाडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. अगदी साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. या फटक्यांसाठीच ओळखला जातो श्रेयस तेंडुलकर देखील. ठाऊक आहे जोपर्यंत श्रेयस तेंडुलकर मैदानामध्ये तोपर्यंत कुठलाही लक्ष इथे साध्य होऊ शकतं आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग देखील केली जाते. काहीसा टप्पा आपण पाहतोय बॅटच्या रडार मध्ये आला आणि समोरच्या दिशेने प्रॉपर क्रिकेटिंग शॉट इथे खेळला जातोय. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इनसाइड आउटचा फटका. चेंडू खेळलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. या षटकाची सुरुवात देखील आपण पाहतोय. 36 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 36 धावा झाल्यात. 18च्या सरासरीने इथे आपण पाहतोय धावसंख्येला इथे वाढ देण्याचा प्रयत्न केला जातोय. श्रेयस तेंडुलकर यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिले तर 5 षटकार आलेत. 30 धावा अगदी षटकारांनीच या ठिकाणी जमा केल्यात. 2 षटकानंतर 36 धावा झाल्यात. सुरेश दादा बिसे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा झाल्यात. 87 धावेंचा पाठलाग आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॅटिंग आपल्याला श्रेयस तेंडुलकर यांची पाहायला मिळते आणि वारंवार जर आपण पाहिलं तर त्यांच्या साथीला जे बॅटर आहेत ना त्यांना काहीसं मार्गदर्शन केलं जात आहे की कशा पद्धतीने चेंडू येतील, कशा पद्धतीने या मैदानामध्ये खेळायचंय, कशा पद्धतीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत. कारण सहजासहजी तरी ही मॅच सोडायची नाहीये. कालचा दिवस ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने गाजवला आणि पुणे जिल्ह्याचं नाव अगदी अखाती देशांपर्यंत ज्यांनी पोहोचवलं, संदेश पार्टे सर इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती एक अनुभवी खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल. बॅटिंग तर अप्रतिम केली. अविनाश रामगुडे, संदेश पार्टे या जोडीने तब्बल 87 धावेंची अभेद्य पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया गोलंदाजीमध्ये हा गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल. पुढचा चेंडू इथे देखील अकूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल इथे होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. या षटकाची सुरुवात. षटकार 6 धावेने. या ठिकाणी आपण पाहतोय सेना पोलिसांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. अमरेश सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. बघा सेना दलामध्ये, पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये उपस्थित राहत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि ज्या वेळेस तुम्ही शफल व्हाल ना त्या वेळेस इथे वाईट मागणं फार चुकीचं ठरत आहे. पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे आणि आपण पाहतो इथे निर्धाव चेंडू आहे. संदेश पार्टे यांना देखील ठाऊक आहे. काल देखील आपल्याला ते खेळताना पाहायला मिळाले. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू इथे निर्धाव आहे. धावसंख्या होते ती 42 धावा. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जाईल. चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येतोय षटकार 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 6 धावेंसाठी. चंद्रकांत शेट्टे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आवाजाची शैली, त्यांची बोलण्याची शैली देखील आपण ऐकत आहात. आज आम्हाला नायडू सरांनी देखील काही वेळासाठी इथे संधी दिली आहे, त्याच्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार.
चांगली स्पर्धा, चांगलं नियोजन, चांगलं आयोजन छावणी परिषद देहू रोड यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. टेनिस बॉलचं नियोजन होतं परंतु पावसाचा व्यत्यय आला, परंतु कुठल्याही स्पर्धा इथे खंडित न होता रबर बॉलने ही स्पर्धा सुरू ठेवली आहे. पुन्हा एकदा फुल्लरलेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक टीम मध्ये तैनात अजीज पटेल त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू अडवतील, फेकी करतील, त्या दरम्यान सिंगल सिंगल सिंगल, फक्त आणि फक्त एक धाव. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत संदेश पार्टे यांनी 13 धावा तब्बल खर्च केल्या, त्यामध्ये 2 षटकार 1 सिंगल आहे. पाहूया पुढच्या 2 चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. स्ट्राईकला आपण पाहतोय तर बाहुबली बॅटर श्रेयस इंदुलकर. पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज अप पेस. बघा वेगाचा वापर तर सातत्याने गोलंदाज करतात, परंतु गती परिवर्तन एक चांगलं प्रभावी अस्त्र इथे श्रेयस इंदुलकर यांच्या पुढे उपस्थित केलाय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 2 षटकार येऊन देखील षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. एका धावेवरतीच जेमतेम समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या होते ती 50 धावा, 50 अप. अजूनही 37 धावा करायच्या आहेत आणि 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. लक्ष थोडंसं अवघड आहे, परंतु श्रेयस इंदुलकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हे लक्ष साध्य होण्याची शक्यता नक्कीच वर्तवण्यात येते. पाहूया कुठल्या गोलंदाजावरती ती जबाबदारी दिली जाते, कारण हे षटक फार महत्वाचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय प्रदीप नैनित आणि कंपनीने या ठिकाणी विजय मिळवला आणि या मॅच मध्ये पुणे विरुद्ध मुंबई ही जी लढत इथे मैदानामध्ये सुरू आहे आणि या लढतीमध्ये कुठला संघ इथे विजय होतो आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. छावणी परिषद देहू रोड ही स्पर्धा आपण या मैदानामध्ये पाहतोय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, परंतु नियोजन आयोजन तर आपण पाहिलं असाल की टेनिस बॉलचं होतं, परंतु पावसाचा आलेला व्यत्यय. परंतु ज्याप्रमाणे आपण आयोजकांचं कौतुक करतो ना त्याप्रमाणे सर्व संघांचं देखील कौतुक करणं फार गरजेचं आहे. कारण जरी फॉर्मॅट बदलला तरी संघांनी मात्र बॅकआउट केलं नाहीये. जर टेनिस बॉल झाली नाही तर रबर बॉल का होईना, पण आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे आणि एवढ्या चांगल्या नियोजनाचं, एवढ्या चांगल्या आयोजनाचं आम्हाला देखील सहभागी व्हायचं आहे. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनेच सर्व संघांचं देखील मनपूर्वक असे आभार आहेत. स्वच्छता ही सेवा, छावणी परिषद देहू रोड एक ब्रीदवाक्य आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 37 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुरेश या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे, तर स्ट्राईकला श्रेयस इंदुलकर आहे. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एक वेगवान गोलंदाज आहे आणि तितक्याच ताकदीचा वेगाने फटके खेळणारा एक आक्रमक विस्फोटक बॅटर इथे श्रेयस इंदुलकर आपल्याला स्ट्राईकला येताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 37 धाब्यांचं इथे समीकरण आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका खेळत असताना काहीसा ब्लाइंड शॉट म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु तिथे काहीसा चेंडू अडवल्यानंतर क्षेत्ररक्षक देखील इथे आपण पाहतोय काहीसा फंबल होतो आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. अगदी ब्लाइंड शॉट आहे, म्हणजे नजर चेंडूवरतून शेवटला हटवली आणि अगदी डोळे मिटून आपण म्हणतो ना की जो बॉल खेळण्यात आला त्यामध्ये 2 धावा आल्यात. 11 चेंडू आणि 35 धाब्यांची अजूनही गरज. पाहूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी आणि फलंदाजी केली जाईल. 11-35. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. बघा उंचीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. गोलंदाजाची उंची आणि त्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. प्रत्येक वेळेस आपण बघितलं असेल उंचपुरा जो खेळाडू असतो ना त्याला सातत्याने गोलंदाज म्हणूनच ओळखलं जातं आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय इथे. सुरेश चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं कमबॅक करून देतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू, परंतु दिशा इथे भरकटली जाते. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. दंडात्मक कारवाई करत असताना जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 53 धावा झाल्यात. अजूनही 34 धावींची गरज आहे. 53 धावा झाल्या. 10 चेंडूंमध्ये अजूनही 34 बनवायच्यात. पुढचा चेंडू इथे फुल टॉस, परंतु त्याला कनेक्ट मात्र करता आलं नाही. चांगला चेंडू इथे हाताळला असंच म्हणावं लागेल. श्रेयस इंदुलकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसतोय. यष्टांच्या मागे आपण पाहतोय चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत सूरज यांनी फक्त 3 धावा खर्च केल्यात. फार कंजूसीने गोलंदाजी करतोय आणि याच गोलंदाजीची गरज हमराज मृत्युंजय संघाला आहे. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू, यावरती मात्र क्रिकेटचा प्रॉफिट इथे शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून खेळून काढलाय. 6 धाब्यांसाठी
चांगला फटका इथे सजवला जातोय. 6 धावेने इथे समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 59 धावा आणि अजूनही 28 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण इथे आपण पाहतोय आतापर्यंत 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 28 धाव्यांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. या षटकारानंतर इथे पुन्हा एकदा श्रेयस इंदुलकरने आपला क्लास दाखवलाय. अगदी संयमाने बॅटिंग इथे सुरू आहे. धावसंख्या इथे आपण पाहतो 59 झाल्यात. अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. श्रेयस इंदुलकर यांना अजूनही मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु सूरज या ठिकाणी कमबॅक करून देईल का? पुढचा चेंडू इथे फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने घेऊन काढलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 65 धावा. 65 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 65 धावा. 65 धावा झाल्यात. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि 22 धावेंची गरज आहे. हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 7-22. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये 22 धावेंची गरज असताना प्रदीप नैनित आणि कंपनीने केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी, चांगलं कमबॅक. इथे अजूनही 7 मध्ये 22 पाहिजेत. पाहूया या चेंडूवरती काय होतंय. 2 षटकानंतर समीकरण बदललंय. 43 धावेंवरती नाबाद आहे श्रेयस इंदुलकर. पाहूया आपला अर्धशतक पूर्ण करेल, ही मॅच जिंकून देईल. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू स्लॅश केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने अगदी मैदानाला या हिरव्या गवताला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार. धन 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 करत येतोय चौकार 4 धावेंसाठी. बघा पहिल्या 3 चेंडूवरती अवघ्या 3 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक अवांतर धाव होती, परंतु उरलेल्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावा इथे खर्च झाल्यात. म्हणजे या षटकामध्ये आल्यात 19 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे. एका षटकामध्ये 19 धाव्यांचंच टार्गेट होतं, ते टार्गेट पूर्ण 18 करायचे. अजूनही 18 करायचे आहेत. माफ करा, एक धाव देखील महत्वाची आहे, कारण एक धाव देखील इथे सुपर ओव्हर मध्ये आणि सुपर ओव्हर मध्ये काही होऊ शकतं. 18 करायच्यात. अजूनही मॅच संपलेली नाहीये. जिथे कमबॅक करण्याची संधी होती तिथे मात्र ती संधी गमावली आहे. अजूनही 6 चेंडू आणि 18 धावा आणि पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाजी मार्गावरती इथे अनुभवी गोलंदाज पुन्हा एकदा आमंत्रित केले जातील. आता नवीन गोलंदाजाला इथे गोलंदाजी करून चालणार नाही. 4 गोलंदाज आतापर्यंत वापरलेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी निलेश यांनी हाताळलं, तब्बल 23 धावा खर्च केल्या. त्यानंतर सोहेल यांनी गोलंदाजी केली. दुसरं षटक हाताळलं, त्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये संदेश पार्टे सरांनी गोलंदाजी केली, त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर जेमतेम 13 धावा खर्च केल्या, 14 धावा खर्च केल्या. आणि चौथ्या षटकामध्ये 19 धाव्यांचं भलं मोठं पॅकेज इथे सूरज यांना देण्यात आलंय. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा नवीन गोलंदाज द गोल्डन आर्म, आणि ज्या खेळाडूने सातत्याने पुणे जिल्ह्याचं नाव पंचकृषीमध्ये नव्हे तर अखाती देशामध्ये या देखील खेळाडूने गाजवलंय, अविनाश रामगुडे उर्फ पप्पू रामगुडे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. चेंडूची पाहणी केली जाते. सिक्सर कंपनी टेनिक्स कंपनीचे चेंडू आहेत आणि खऱ्या अर्थाने रबर बॉल मध्ये टेनिस कंपनीचे चेंडू म्हणजे गोलंदाजांचा गर्दन काळच. इथे मिस टाइम फटका देखील षटकार चौकार जाऊ शकतो आणि त्यामध्ये श्रेयस इंदुलकर सारखा बॅटर 6 मध्ये 18 काहीच सोपं आहे आणि काहीच अवघड असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 18 धावींची गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन सावंत आणि नॉन स्ट्राईकला श्रेयस इंदुलकर. 6 चेंडू आणि 18 धावींची गरज आहे. जे नियम आहेत त्या नियमाला अनुषंगूनच आपण इथे स्पर्धा खेळवतोय. कंपल्सरी 2 क्षेत्ररक्षक बॉलर आणि किपर सोडून आपल्याला 30 सर्कल मध्ये तैनात करायचे. पाहूया 6 चेंडू आणि 18 धावींची गरज आहे. बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू बिमार फुल टॉस आणि पंचांनी इथे नो बॉलचा कॉल केलाय. बघा गोलंदाज तिथे नक्कीच आपण पाहतोय इथे कळवतोय एक बिमर पद्धतीचा इथे नो बॉल हाताळतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. नो बॉल. इथे डगआउट मध्ये काहीशी चर्चा सुरू आहे की बिमर चेंडू त्याला बॅट लावली असते तरी चालले असते, अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या, परंतु पुढचा चेंडू फ्री हिट आहे. इथे आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्मपुल इथे होतोय सक्सेसफुल. चेंडू जाईल पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार 6 धावेंसाठी. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने आपण पाहतो श्रेयस इंदुलकर तो फटकेबाजी करतोय, परंतु इथे सचिन देखील काय अफलातून साथ देतोय.
समता मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी आपण पाहतोय DPL चे मुख्य आयोजक आकाशभाऊ केंद्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं स्वागत आणि स्वागत इथे पुन्हा एकदा सचिनने केलंय. पुन्हा एकदा क्षेत्र तेच आणि दिशा देखील तीच निवडली आहे. चेंडू जातोय बॅक टू बॅक, दुसरा 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 षटकार 6 धाव्यांसाठी. मॅच मध्ये मात्र आता फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. काय बॅटिंग केली आहे, अफलातून बॅटिंगचा नजारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 87 धाव्यांचं लक्ष देखील अगदी सोप्या पद्धतीने इथे पार करण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही मॅच संपलेले नाही. अविनाश रामगुडे इथून देखील कमबॅक करू शकतील का? पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढला अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव पूर्ण आहे. एका धावेवरती समाधान आहे. आता मात्र मॅच इथे आटोक्यात आली आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये अजूनही 4 धावींची गरज आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर हा नियम आहे. आपण सुपर ओव्हर या अगोदर देखील पाहिलेले आहेत. तब्बल 2 सुपर ओव्हर आपण पाहिले आहेत. 40+ स्पर्धेमध्ये देखील या आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? 3 चेंडू आणि 4 धावींची गरज. 3-4. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आहे. चांगला कमबॅक केला असं म्हणावं लागेल. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव पूर्ण होईल का? अगदी वेगामध्ये इथे 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 85 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे. पहिले 2 चेंडू इथे वगळता आपण पाहिलं तर त्यानंतर चांगली फुल्लर लेनची गोलंदाजी इथे केली आहे. आज जर आपण पाहिलं तर आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये निहाल तुसामत सर देखील आहेत. पुढचा चेंडू इथे देखील वाह कमबॅक आहे. मॅच अगदी अप्रतिम मूड वरती येऊन थांबले. 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. 1 चेंडू 2 धावा. 1 धाव आली तर सुपर ओव्हर. यात आजच्या दिवसात देखील आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? सामना पाहायला जी प्रेक्षक वर्ग आले त्यांना विनंती असेल, सामना आवडला तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या. पुण्याबरोबर मुंबई संघ देखील इथे अप्रतिम खेळ करतोय. परंतु एक गोष्ट मुंबईकरांना देखील मी सांगू इच्छितो, पुणे तिथे काय उणे, इथे पुणे संघ देखील चांगलं कमबॅक करतोय. 1 चेंडू आणि 2 धावींची गरज. कमबॅक केलंय. 1-2 काय होईल इथे? तर मला वाटतं बेटिंग देखील सुरू झाली आहे. कोण जिंकेल, पुणे की मुंबई? 1 बॉल 2. स्ट्राईक लाईन श्रेयस इंदुलकर. गोलंदाजी मार्क वरती अविनाश रामगुडे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेल महत्वाचा आहे. होईल का? झेल डिप्लॉय. झेल डिप्लॉय आणि इथे पुण्याने बाजी मारली आहे. हमराज मृत्युंजय संघ या ठिकाणी विजय होतोय. काय मॅच झाली. पैसा वसूल. पैसा वसूल. याचसाठी आयोजकांनी हे जे आयोजन केलंय याचं चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. पुणे संघाने पुन्हा एकदा मुंबई संघावरती बाजी मारली आणि जे पाहायला सर्व प्रेक्षक वर्ग आले आणि ऑनलाईन देखील आमचे काही प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेलेत. ज्यांना जे हवं होतं ना ते इथे मिळालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जी मॅच आता जी येणार आहे त्यासाठी समालोचन कक्षामध्ये चंद्रकांत शेट्टी सर आहेतच. परंतु या गोष्टीची मी माहिती तुम्हाला देईलच की ज्या मॅचची उत्सुकता पूर्ण पुणे जिल्ह्याला पूर्ण क्रिकेट जगताला आहे ना, प्रदीप नैनित आणि त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय म्हणजेच ऋषी जोडी सर. एक बिग बॅटल, 2 वाघांची झुंज यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. लगेचच आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये देखील काहीसा बदल घेऊ. मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी विशेष करून आभार. आणि त्यानंतर मी चंद्रकांत शेट्टी सरांना या ठिकाणी आमंत्रित करेन. ओव्हर टू सर. काय मॅच झाली आहे. परंतु श्रेयस इंदुलकरच्या या खेळीसाठी मी सगळ्यांनाच विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पप्पू रामगुडे म्हणजे कितीही मॅच लांब गेली तर त्या मॅचला पुन्हा परत आपल्या टीमच्या दिशेने आणण्याचं काम आज पुन्हा एकदा त्यांनी करून दाखवलेलं आहे. श्रेयस, परंतु आज तुमची ही इनिंग सचिनच्या जोडीने, कारण याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. हारणं जिंकणं तर होतच राहतं, परंतु 87 धावांची मॅच, 2 बॉल 2 येणं आणि त्यानंतर पराभूत होणं म्हणजे हे दुःख तर नक्कीच हारणाऱ्या टीमला होणार आहे. परंतु आपण केलेल्या 27 धावांचे सुद्धा या ठिकाणी चिन्हड्या उडवल्या होत्या प्रतिस्पर्ध्यांनी, याचं देखील समाधान मात्र मुलुंड टीमला असणार आहे.
आणि स्वाभाविक आहे अशा प्रकारे मॅच हरल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी नाही येणार तर काय येणार, परंतु तरी सुद्धा आपण दिलेली झुंज ज्या ज्या प्रेक्षकांनी ही मॅच पाहिली आहे ते प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाही. अशी एक अफलातून मॅच पाहायला मिळाली. अविनाश रामगुडे या